हॅलो. हॅलो गाईज. आज आता आपण एक चॅलेंज घेऊन आलेलो आहे. रँडमली आपण बघूया काय एक्झॅक्टली आपण किती एक दुसऱ्यांना ओळखतो. प्रमोद मला किती ओळखतो आणि मी त्याला किती ओळखते, ती चॅलेंज आपण घेऊन आलोय. बघूया, चल. ठीक आहे, प्रमोद रेडी आहे तू? येस येस, ऑलवेज रेडी. बघूया आता. काय चल. क्वेश्चन विचारूया एक दुसऱ्यांना की काही गोष्टी जे डेली लाईफमध्ये आपण करतो तर किती एक दुसऱ्यांना चांगलं ओळखतो बघूया. आणि रँडम आम्ही आता बसलो आणि विचारतो, आपण काही ठरवलं नाही, काही नाही आहे. तर स्टार्ट करूया. तर मी तुला असं क्वेश्चन विचारतो की तू सांग की माझा फेवरेट कलर कोणता जनरली मी प्रिफर करतो. म्हणजे काय शॉपिंगमध्ये म्हण किंवा कुठेही गेलो तर जनरली कलर मी कुठला प्रिफर करतो. प्रमोदचा आता फेवरेट कलर ऑरेंज आहे, पण राईट आहे की रॉंग? हां, ऑरेंज मला असा आवडतो, पण थोडं 50-50 बरोबर आहे. कारण कपडे वगैरे घ्यायला गेल्यानंतर मी जास्त करून ब्लॅक प्रिफर करतो. ब्लॅक वगैरे घेतो. आणि ऑरेंज कलर जनरल आपला फेवरेट आहे असं. तर चालेल. ठीक आहे, 50-50 आपण समजू शकतो. अच्छा, म्हणजे मी ओळखला नाही का प्रॉपर? हां, 50-50 आन्सर. आता 10 वर्ष झाली, अजून 10 वर्ष झाल्यावर कदाचित ओळखशील कम्प्लीट पूर्ण. बघूया. ठीक आहे. तर आता चल, नाही, तुझा मी क्वेश्चन विचारणार आता तुझा ना. विचार हां, चालेल. विचार. माझं सांग ना, फेवरेट कलर कुठला आहे ते? तुझा फेवरेट कलर आय थिंक ब्लॅकच आहे. म्हणजे गोष्टींमध्ये कपड्यांबद्दल वगैरे मन असं ब्लॅकच असेल असं मला वाटतंय, पण आता अच्छा, माहिती नाही. 10 वर्ष जरा जास्त हा ओळखतोय मला, त्यामुळे राईट आन्सर आहे. बघूया, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन विचारू तुला? विचार विचार विचार. चल, माझं फेवरेट फूड सांग. फेवरेट फूड म्हणजे कसं, घरच्यांमधलं घरी खाते नाही त्यामध्ये नाही, की बाहेर बाहेरचं? बाहेर. बाहेरमधलं. ओके, बाहेरचं तुला सांगितलं तर एक तर चायनीज तुला आवडतं आय थिंक जास्त. चायनीजमध्ये तुला प्रिफर करतेस तू बाहेर खाणं. आणि आता सध्या जरा हे डाएटचं वगैरे तुम्ही बघताय आलं आहे सगळं, तर ती फॉलो करते डाएट आता. त्यामुळे तिचं जरा प्रिफरन्सेस चेंज झाले, तर त्याच्यामुळे आता ती साऊथ इंडियन प्रिफर करते. त्यामध्ये म्हैसूर मसाला डोसा वगैरे आवडतो तिला. तो पण काय डाएट मध्ये येत नाही, हां, पण म्हणजे ठीक आहे. कम्पॅरेटिव्हली कोण चायनीजपेक्षा कोण तरी. डाएट करते ते पण सांगा. येस. आता चल, तू विचार मला. माझं सांग काय फेवरेट मला आवडतं फूड कुठलं. आता तू बाहेर. 10 वर्ष मला जेवायला घालतेस बायको, तर काय सांग फूड मग घरचं सांगू की बाहेरचं? कुठलं पण सांग, बघूया. घरचं सांगते. घरी तू बनवत असशील तर घरचं सांग. घरचं सांगते ना, मला इझी जातंय ते. सांग सांग बघूया. त्याचं फेवरेट आहे, ऑल टाइम फेवरेट. तो प्रिफर करतो फ्लावरची भाजी आणि चपाती आणि दाल राईस. हे त्याला कधी दिलं तरी नक्कीच आवडेल. राईट आहे की नाही? बरोबर आहे. खूप मला घरचं जेवण सिम्पल आवडतं. आणि बाहेर गेलं तरी पण मी रोटी सब्जी वगैरे प्रिफर करतो. बाहेरचं पण त्याची वेगळी हां, चॉईस. चायनीज वगैरे खायचो, आवडतं मला. पण आता मी पण थोडं जरा हेल्थच्या ह्याच्यानुसार कमी केलं आम्ही चायनीज वगैरे. तर आपलं नॉर्मल जेवणच प्रिफर करतो. म्हणजे ह्यात मी राईट आहे की नाही? येस येस येस, राईट आहे राईट आहे राईट. बघे, एका तरी राईट आहे. येस. आता नेक्स्ट विचार. नेक्स्ट आता तुला विचारतो मी, असं सांग की माझं फेवरेट डेस्टिनेशन कुठलं आहे. की म्हणजे आपण समजा एखाद्या शनिवार रविवारी कंटाळल्यानंतर कुठे फिरायला निघालो, किंवा कधीही बोलतात ना रेडी आपण ऑलवेज जायला, गुड टू गो, असं कोणतं डेस्टिनेशन आहे माझं जे मला आवडतं. कधीही, एनी टाइम, रात्र असो, डे असो, काही असो, जर प्रमोदला मी बोलली की चल लोणावळ्याला जाऊया, ऑल टाइम ही इज रेडी. असतंच की नाही? Yes, yes, फेवरेट yes. डेस्टिनेशन आहे ते, पण का आहे ते प्रमोद सांगेल, का ती फेवरेट डेस्टिनेशन आहे ती. बरोबर आहे. तर लोणावळ्याची काय अशी स्टोरी आहे ना, एक तर आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो, आमच्यापासून हार्डली 1 आवरच्या डिस्टन्सवर लोणावळा आहे. आणि ते डेस्टिनेशन असं आहे ना की तिकडे कायम जायला तेव्हा तुम्ही एक छान वाईब असते, मस्त थंड वातावरण असतं. आणि तुम्ही नुसतं एक 1 डे जाऊन फिरून यायचं म्हटलं तरी येऊ शकता. राहायची स्टेची पण गरज नसते कधी कधी, आणि स्टेला गेला तरी इझी आहे. त्यामुळे ते आवडतं. त्याच्यामागची मेन स्टोरी अशी की आमच्या लग्नाला आता 10 इयर्स झाले, आणि आम्ही फर्स्ट टाईम ॲज अ हनीमूनला किंवा फिरायला लग्नानंतर फर्स्ट टाईम लोणावळ्यात गेलो होतो. आणि आम्ही छान एक्सप्लोअर केलेलं 3 दिवस, मस्त मजा आली. तर ती एक मेमरी राहिली. त्यामुळे कायम असं वाटतं की तिकडे जावं, छान वाईब्स येतात पॉझिटिव्ह. आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण म्हणजे जवळ आहे, ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने असं जवळ आहे. तर लोणावळा इज द राईट आन्सर. बघ, ओळखलं ना म्हणजे मी तुला. येस येस येस. फर्स्ट क्वेश्चन जज नाही करायचं आहे ना. ओके ओके, मग बघूया. बघूया. चल, माझं सांग आता, बघू जरा. तुझं पण आय थिंक लोणावळाच आहे. आणि सेकंड मोस्ट आय थिंक महाबळेश्वर वगैरे. हे आपले महाराष्ट्रातले डेस्टिनेशन आम्हाला खूप आवडतात, बेस्ट आहे. कारण आम्ही अजून महाराष्ट्राच्या बाहेर कुठे गेलोच नाही आहे जास्त असं फिरायला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी लोणावळा का बोलते की प्रमोद बरोबर मी फर्स्ट टाइम एक्सप्लोअर केलेलं. आपल्या एवढं जवळ असून सुद्धा, आम्ही नवी मुंबईत राहतो,
इंडिव्हिज्युअली पण आम्ही नवी मुंबईतच राहायचो. प्रमोद आणि मी नवी मुंबईतलीच आहोत. पण तरी पण मी लोणावळ्याला कधीच गेली नव्हती. तर त्याच्यासोबत मी फर्स्ट टाइम गेली होती आफ्टर मॅरेज. सो त्यामुळे माझं ते फेवरेट झालं. तर हे असे एक छोटी आपली इन्फॉर्मेशन होती दोघांबद्दल की किती आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतोय काय. बरेच क्वेश्चन समजा बऱ्याच वेळा कुठे कुठे प्रोग्राम फंक्शनला आम्हाला विचारतात. आम्ही तुमच्याशी शेअर केलं की तुमचे पण यातले किती क्वेश्चन्स मॅच होतात. तुम्ही पण ट्राय करा, कमेंट्स करा की अशा प्रकारचे डिस्कशन तुमचे पण होतात का हजबंड वाईफचे, आणि कुठल्या अशा गोष्टी मॅच होत आहेत, सेम आहेत, ते नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. बाय.